अरे गिरायकाला माशा खायला घालतो का? चहात माशा टाकतो? चहा नको म्हणून बाहेर तो असला चहा पाचतो का रे? अरे कळत नाही का तुला? आपल्या शशी भाऊला उष्टा चहा नाही, उष्टी बाई चालते. काय भाऊ? अवकातीत राहा, त्या चहा ना ग्लास सकट घशात घालीन. अरे जाऊ दे ना शशी. आणि त्याचं पण बरोबर आहे. घरात तरुण पोरगा असताना आई दुसरं स्थळ शोधतात. राग नाही येणार त्याला? म्हणजे वहिनींसाठी दुसरा मुलगा शोधतात ना. काय बोलतो चायला? हे म्हणजे असं झालं, स्वतःचा हक्काचा बैल असताना जमीन नांगरायला दुसऱ्याचा रेडा आणायचा. ये गप ना तू. मी पण म्हातारीचा राग नका काढू इथे. नाही, तिचं पण बरोबर आहे. वहिनी किती दिवस अशा एकट्या राहणार? नाही, पण ती एकटीच आहे की जीव जडलाय कोणावर? अहो, मीच पार्सल मागवलं होतं मुंबईवरनं. गेटच्या बाहेर कशाला ठेवाल तुम्ही? बाहेरनं कोणी नेलं तर ती जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेणार आहात का? चंद्रविलास मध्ये ठेवा. हा, ओके. हे महाजन, तुम्ही काय काय करताय तुम्ही? हे काय करतोय? तुझे आमच्या घराचं करतोय ना ते वाटोळ. तुमच्या शहरी लोकांची ना स्टाईलच असती. आधी गावात यायचं, मग गावाचं व्हायचं आणि मग गावच लुटायचं. आता वाड्यात आलात, वाडा काबीज केला आणि आता आमच्या वहिनीवर डोळा. वहिनी? काय काय बोलताय? काय तुम्ही? कळते का तुम्हाला काही? तोंडात आवाज चढून बोलू नकोस महाजन. तुला शेवटचं सांगतोय, त्या विभाशी लगट करायची नाही. हा, मी कशाला लगट करू? तुमच्या नवरा बायको मध्ये मी कशाला पडू? काही संबंध आहे का माझा? तेच काय संबंध? नवरा म्हणूनच सांगतोय मी, माझ्या बायकोपासून लांब राहायचा. महाजन, ते मगाशी जे काही झालं त्यासाठी मी सॉरी म्हणते तुम्हाला. ते घरी असल्यावर असेच असतात. अहो, ते आईंना त्रास देतात, मला छळतात. त्यांचा स्वभाव विचित्र आहे. हो, जाऊ दे, तुम्ही त्यांचं एवढं मनाला लावून घेऊ नका. आणि तसंही चांगल्या माणसानी असे वाईट विचार कशाला करायचे, नाही का? तुम्ही गैरसमज करताय. तुम्ही मला येऊन सॉरी म्हटलं पाहिजे अशी अपेक्षाच नाहीये माझी. त्यांचा स्वभाव विचित्र आहे, ते लोकांची विचित्र वागतात, ह्याच्यासाठी तुम्ही का सॉरी म्हणताय लोकांना? मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही फार चांगले आहात. चंद्रविलास मध्ये काळवेळ न बघता तुम्ही नानांच्या मदतीला धावून आलाय. तुम्ही शर्वरीसाठी जे काही केलेत ना, मी शब्दात वर्णन नाही करू शकत त्याचं. यू आर अ जेम ऑफ अ पर्सन. खोळा रे खोळा, हे काय खरडतोयस तू नाना? तू लिहिलेलं काहीही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. अरे लिहायचीच असेल तर लग्नपत्रिका लिही. नाही, खूप वर्षाने या वाड्यामध्ये लग्न होणार आहे. लग्न नाही, ती माझी करणी आहे नाना, माझी करणी. आणि करणी करायला मला फार मजा येते. मी हे लग्न होऊ देणार नाहीये. नाना, या लग्नाला चंद्राचं बळ आहे.
आणि तुला तर ठाऊकच आहे, चंद्रविलासचं भविष्य कधीही चुकत नाही. त्यामुळे हे लग्न होणार नाना, पण तू लग्नाला यायचं. माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही चंद्रविलास मध्ये भेटायला येऊ नका मला. का? ऐका, ज्या मदतीमुळे तुमच्या घरातनच तुम्हाला त्रास होतोय, त्या मदतीची काय गरज आहे? मला नको ती मदत. सो प्लीज नका येऊ. काय झालं हसायला? नाही, नानांसाठी मुंबईवरून तुम्हाला बोलावून घेणं एवढंच काम होतं माझं. बाकी शरूसाठी जे केलं ते कर्तव्य म्हणून. पण आता तुम्ही आहात त्यांच्यासाठी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आपण न भेटलेलंच बरं. तुम्ही का हसताय? माझा आणि शरूचा एक रूल आहे, पण जेव्हा फायनल बाय बाय करतो ना एकमेकांना, तेव्हा कायम हसायचं. त्या व्यक्तीचं हसणं शेवटपर्यंत लक्षात राहायला पाहिजे आपल्याला. काय आओ थांबा, एक मिनिट. हे घ्या सॅनिटरी पॅड्स शरूसाठी. म्हटलं असतील नसतील. थँक्यू. थांबा थांबा एक मिनिट. हे पण द्या शरूला. हो. आणि तिला सांगा तिचं स्माईल असंच वंडरफुल आहे या फुलांसारखं, आणि असंच राहू दे या फुलांसारखं ताजं आयुष्यभर. खूप गोड आहे ओ शरू. बरं, तुमच्याकडे डॉक्टर बापटांचा नंबर आहे? हा, म्हणजे काही लागलं तर. तुमचा पण नंबर आहे. चला भेटूया. यू टेक केअर. तुम्ही पण. बाय. वाड्याला भूत नकोच, माणसं पाहिजेत. आणि तू इथं आहेस कारण तू वाड्याची नवीन मालकी नाहीस, आणि मी तुझी नोकर. झालं परत सुरू झालं ना, मालकीण मोलकरीण काय बोलत असतेस ग तू. बरं ते जाऊ दे, त्या विभावारी कशा येतात तिथे? आपल्याला काय माहिती कोण कधी मालकीण होईल. हे काय करतेस तू? काय होतंय तुला? तू काय म्हणलीस? कोण आलं होतं इथं? अगं म्हणलं ना मी, मला दिसलीच नाही ती. फक्त हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज आला. काय होतंय तुझ्या हाताला? सकाळपासून घर आवरती ना, धूल बसली असन. घर आवरतेस तू? हात तरी लावतेस का कशाला? माणसांना हात नाही लावत. ती मगाशी आलेली मुलगी शिवली का काय तुला? सॉरी. अंघोली केली पाहिजे. निघन सगळं धुवून. अंघोली अंगाल काल अंगात चाल विचाल विचाल विचाल. तूच होतीस ना मगाशी अंगणात? हो मीच होते. हे खेळणं बघितलं, मला खूप आवडलंय. दे
नाही. अगं दे म्हणते. नाही देणार. अगं दे सांगतेय मी तुला. नाही देणार. माझ्या लहानपणीपासूनच आहे. मी नाही देणार. दे म्हणतेय मी. नाही. दे. नाही. दे. मी लिहिणार आहे. सगळं लिहावंच लागेल मला. कंठातून शब्द फुटत नसला म्हणून काय झालं, मी माझ्या हातांना बोलतो करेन. सगळं लिहून काढेन. लिहीन. सगळं लिहीन. जय दुरितपापं दायिनी भूता प्रेतवाहिनी सर्वभाग्यकारिणी सुखकारिणी नाशिनी यशं देहि यशं देहि. यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्रसतत्र न भवति. नाना, मला हवंय तसं सगळं घडतंय. आता शरीरांतराचा ऋतू येणार. या चंद्रविलास मध्ये शरीराचा विद्रूप कृप उत्सव सुरू होणार. यज्ञवेदी पुन्हा धगधगणार. नाही धगधगणार. यज्ञवेदी नाही धगधगणार. यज्ञवेदी आता विझणार. नाना, 12 मुलींच्या बळीने हा यज्ञवेदी शक्तिमान झाला आहे. 12 शक्तीचं सामर्थ्य आहे या यज्ञवेदीमध्ये. तुला माहितीये ना नाना, एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा तिच्या शरीरात असीम शक्ती असते. आणि अशा 12 मुली निर्मितीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या, ज्यांची वय 16 वर्षाची होती, अशा मुली मी यज्ञासाठी वापरल्या नाना. म्हणजे विचार कर, हा यज्ञवेदी किती शक्तिमान झाला असेल. अरे हो, विसरलोच की नाना, त्या 12 मुलींमध्ये तुझी नंदाई होती नाही का? काय बोलताय तुम्ही? नाही नाही नाही, अहो मी तुम्हाला ऑर्डर दिली, तुम्ही माझी ऑर्डर वेळेत आणलीत का? अहो तुम्ही तुमची चूक लपवण्यासाठी माझ्या मुलीला का दोष देताय? ऍक्च्युली मी तुमची कंप्लेंट करायला पाहिजे ना. तुम्ही आणलं का सामान वेळेवर? आता हे पण मी तुमच्याचकडनं ऐकायचं. काय माझी मुलगी असं वागूच शकत नाही, कळलं? अहो मी कशाला खोटं बोलू साहेब? एकतर या गावात वाड्याचा पत्ता विचारला तर कोणी काय सांगायला तयार नाही. अहो सगळेच म्हणतात की वाड्यात भूत आहे. अहो कसा बसा त्या वाड्यात पोचलो, त्यात आता तुमची मुलगी तिकडे घाबरवते. अहो अटॅक बिटॅक आला असता आणि माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं मग? अहो माझं एक तुम्ही ऐका, तुम्ही तुमच्या डोक्यातलं हे भूताचं खूळ बाहेर काढून टाका. अशी भूत बित काही नसतात. आणि मी परत सांगतो, माझी मुलगी मला माहितीये, मी ओळखतो तिला जास्ती. ती असं वागूच शकत नाही. माझ्या जागी जर तुम्ही असतात ना साहेब तर तुम्हाला कळलं असतं. अहो किती असंबद्ध बडबड करताय तुम्ही. कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्यावरती? आणि परत एकदा सांगतो, माझ्या मुलीने असला बालिशपणा तिच्या लहानपणी सुद्धा कधी केला नाही हो. मी माझ्या मुलीला चांगलं ओळखतो. आता तुमच्या वाड्यात किती मुली आहेत, त्यात तुमची मुलगी कुठली मला माहित नाही. पण प्लीज त्या वाड्यात जेवढ्या मुली आहेत ना त्यांना सांगा, अशी मस्करी कोणाच्या तरी जीवावर बेतायची. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुम्ही जर का घाबरला तर त्याचा दोष सुद्धा माझ्या मुलीवरती कसा येईल? हॅलो, हा आता काय?
अजून काही कंप्लेंट? हॅलो, आता बोला की. हॅलो, अरे मुलं कुठे गेली? चुलगालते, अंगी आलेली बाधा टालते. बाधा आली, उठला ज्वाल, इटाळ इटाळ इटाळ. काय चाललंय हे? काय बडबडतेस तू? शर्वरी कुठे? पडली रे पडली, एक मुलगी पडली. मी शिकवू का तुला कसं खेळायचं? नाही नको, मी माझं ट्राय करते. अय्या, तू माझ्यासारखी जिद्दी आहेस ग. बरं ठीक आहे, तू तुझे प्रयत्न कर. ये. आता टाक इथे चिप्पी. जिंकलीस की ग तू? हुशार आहेस. येस, मी जिंकले. काय ग, कुठे चाललीस? टेडी, मी जिंकले ना. नंदाताई, तू येणार होतीस ना ग परत? तू का नाही आलीस? तू परत का नाही आलीस? ताई, हे बघ, मी वाड्यात परत आलोय. विहीर, वाडा सगळं तसंच आहे. ताई, आपल्या सगळ्या आठवणी वाड्यात परत आल्यासारख्या वाटतायत, फक्त तू नाहीयेस. आपण शेवटचं भेटलो तेही नेहमीसारखंच. त्यावेळी असं वाटलंच नाही की ही आपली शेवटची भेट ठरेल. तू प्रॉमिस केलंस म्हणजे तू नक्की येशीलच या आशेने मी स्वतःला खूपदा समजावलं, पण तू आलीच नाहीस. ताई, दिलेला शब्द असा मोडायचा नसतो ग. का नाही आलीस तू परत? नाना, नाना कुठे आहात तुम्ही? मला कागद पाहिजे विमानासाठी. नाना, नाना, हे काय आहे? कुठली भाषा आहे? काय समजत नाही. म्हणून तुमची प्रार्थना मोडायला नको होती.
मला माफ करा, चूक झाली माझी. मी मी नियम मोडला. मला माफ करा, मला माफ करा. नाना मला लागलं ना. किती जोरात ढकलून दिलं तुम्ही. परवानगीशिवाय खोलीत येतोस का? माझ्या मुळावर उठलायस? मुद्दाम करतोयस तू. थांब, तुला अशी माफी नाही. नाना 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 थांबा, त्यांना मारू नका. त्याला नाही ना, मग तुला नाही. तुला कशी मारून चालेल? तुझी तर पाठवणी करायची आहे. तुझ्या अंगावर ओरखडा सुद्धा दिसता कामा नये. तू कोरीच राहिली पाहिजेस. नाही काय करताय तुम्ही? थांबा. आणि तू जा, तू पळ इथून. पण ताई तू माझी काळजी करू नकोस. मी सांगितलं ना तुला जा. आणि मगाशी मी म्हटले मी नक्की येईन. तू जा. ताई, आपण सतत एकत्र असायचो, एकत्र खेळायचो, एकत्र जेवायचो, भांडायचो किती आणि रुसायचो सुद्धा. आपलं एकमेकांशिवाय कधीही पान हलायचं नाही. मला कुठलाही प्रश्न पडला तरी मी तुलाच विचारायचो की, आणि तू किती प्रेमाने समजावून सांगायचीस मला. वाव, किती अमेझिंग आहे हे सगळं. इट्स सिम्पली ब्युटिफुल. अरे आनंद, तू किती लकी आहेस. किती सुंदर आहे तुझं घर. तुला पत्ता कसा मिळाला इथला? दीपिका, हा, इथला पत्ता कोणी दिला तुला? अरे पत्ता जाऊ देत. तू कुठे राहतोयस माहितीये तुला? काय कमाल वाडा आहे हा. तुला माहितीये, असं वाटतं की हा वाडा ना आपल्याला काहीतरी खुणवतोय. अच्छा, हा वाडा खुणावतोय म्हणून तू आलीस का इकडे? आनंद, काय आनंद? तुला इथला पत्ता कसा मिळाला ते सांग. तुझ्यापर्यंत कसं पोचायचं ते मला माहितीये. आय कांट बिलीव्ह दिस. आय डोंट बिलीव्ह दिस. हे जे काय पाहतेय ना. अच्छा, यासाठी तू कुणाला काही सांगितलं नाहीस ना? म्हणजे तुझ्या गावाबद्दल, या घराबद्दल तुला ही साईट सगळ्यांपासून लपवून ठेवायची होती ना? अरे किती छान डेव्हलप करू शकतो आपण ही प्रॉपर्टी. एखादं हेरिटेज रिसॉर्ट बांधू शकतो. माझ्या डोळ्यासमोर तर डिझाईन पण रेडी व्हायला लागलंय. कंट्रोल. शर्वरी कुठे? शरूभाई पोटमाल्यावर आहे. पोटमाळ्यावर कशाला सोडू दिलेस तिला? अहो तिथे जुन्या गोष्टी बघायला ती. नाही, एवढं उत्साही वाटण्यासारखं काय? जा मदत करा जरा. कामं करा जरा उरलेली. हॅलो जोशी, ते डिझाईन मी तुम्हाला पाठवतो, संध्याकाळपर्यंत पाठवतो. आणि ऐका, जे जे तुम्ही मला पुढचं काम सांगितलंय ना, ते मी पुढच्या महिन्यात पाठवतो तुम्हाला. ओके? अरे डोंट वरी सर, मी करणार तुमचं काम. ओके? हा. किती प्रश्न विचारतो हा क्लायंट यार. हे एकदाच ना हा वाडा सोडून मला मुंबईला यायचंय पटकन. तुला एक गोष्ट सांगू, तू हा वाडा सोडून कुठेच नको जाऊस. मी जर तुझ्या जागी असते ना, तर मी ही जागा सोडून कुठेच गेले नसते. हा, एक काम कर, मग तू इथे राहा. तुझ्या घराच्या किल्ल्या मला दे, मी जाऊन तुझ्या घरी राहतो. चालेल? गच 5 जोक्स नको मारूस, मी सिरियस आहे. अरे बघ ही वास्तू, काय सुंदर वाडा आहे हा. इथे एखादं हॉटेल बनवायचा विचार कर. जर इथे लोक आले ना तर दे विल गेट मॅड. अशी कूल स्पेस आहे ही. बरं ठीक आहे, मी विचार करतो. अरे हा वाडा 200-250 वर्षांपूर्वीचा आहे. इथे एक मस्त हेरिटेज रिसॉर्ट बांधू, मॉडर्न सर्व्हिस देऊ आणि इथे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स पण ना त्याच काळातले ठेवू. काय लोक अट्रॅक्ट होतील माहितीये? काय म्हणतोस? कशी वाटली आयडिया? ओके, डन डन, करूया. डन काय? ही तर फक्त आयडिया आहे. हो, पण आयडिया भयंकर ब्रिलियंट आहे. तू लगेच ह्याच्यावरती काम सुरू कर.
एक प्रेझेंटेशन बनव छानसं. फायनान्सचं मी बघतो. ऐक ना, जर या वाड्याची हिस्ट्री आपण एका व्हिडिओ मार्फत शर्वरीला दाखवली तर ती किती खुश होईल. एक मिनिट, मला हा फोन घ्यायला लागणार आहे. सॉरी. हॅलो. हॅलो. हा विभावरजी बोला. एक काम करते, ह्या वाड्याचा व्हिडिओ मीच काढते. महाजन, ते थोडस काम होतं. हा बोला ना. नानांची औषधं द्यायची होती. नाही म्हणजे तुम्ही येऊन घेऊन गेलात तरी चालेल. बर, मी घेऊन जातो. आज एका अद्भुत वाड्याची वास्तू आपण बघणार आहोत. हा वाडा किमान 200 वर्षापूर्वीचा आहे. हे नुसतं दगडी बांधकाम नाही हा. यात शिशाचा रस ओतून हे बांधकाम भक्कम केलंय. सगळं अमेझिंग आहे. वाव. आउच. हा यज्ञ कसला म्हणलाय? सगळं भयानकच वाटतंय. अनंतने तर केलं नसेल ना हे सगळं? नाही, त्याचा तर असल्या गोष्टींवर विश्वासच नाहीये. म्हणजे इथल्या जुन्या लोकांपैकी कुणीतरी. शर्वरी. शर्वरी, मला माहितीये तूच आहेस. मी घाबरणार नाही. शर्वरी, मला माहितीये तूच आहेस. बाहेर ये. डोंट बी नॉटी. मी घाबरणार नाहीये. शर्वरी. शरू. पुन्हा जर ताप वाढला तर 2 गोळ्या सकाळी द्या आणि 3 गोळ्या रात्री द्या. 5 दिवसाचा कोर्स आहे, तो पूर्ण करा. आणि अगदीच वाटलं तर मग आपण ब्लड टेस्ट करू. काय झालं तिला? काही नाही, थोडासा ताप आहे तिला, पण बेशुद्ध पडणे इतपत काही झालेलं नाहीये ती. म्हणजे मी तिचं ब्लड प्रेशर चेक केलं, बट ते पण नॉर्मल आहे. अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा दिसत नाही. बहुतेक जंगलात ती जिथे बेशुद्ध पडली होती ना, तिथे काहीतरी तिने बघितलेलं असावं आणि त्याचा तिला धसका बसलाय. कम ऑन डॉक्टर, तुम्ही परत ते अमानवी वगैरे असल्या गोष्टी मला ऐकवणार आहेत का? आय नो मिस्टर महाजन, तुमचा या गोष्टींवरती विश्वास नाही. आपण या गोष्टींवरती नंतर बोलूया. राईट. मी नानांना बघून येतो. शर्वरीला असं का होतंय? मला कळत नाहीये. ती अशी सारखी आजारी पडणाऱ्यांमधली नाहीच आहे, अगदी लहानपणापासून. मग आत्ताच तिला असं का होतंय? म्हणजे हवा पाण्यामध्ये काही बदल झालाय का? पण मग तसं असेल तर तिच्या नाकातनं कसं काय रक्त येईल? मुंबईमध्ये असताना तिला असं कधी होत नव्हतं. विभावरी, प्लीज. मस्त फ्रेश वाटतंय. तशी इथली प्रत्येक सकाळ फ्रेशच असते. हे तुला माहितीये, मला आज काहीच होत नाहीये, त्यामुळे मला आणखी भारी वाटतंय. बाबा म्हणतो ना, दिवसाची सुरुवात चांगली झाली की अख्खा दिवस चांगला जातो. तुला काय वाटतं, जाईल ना आजचा दिवस चांगला? ही अशी सकाळ मुंबईत होते का? मला काय वाटतं माहितीये, आपण ना इथे चंद्रविलास मध्येच राहिलं पाहिजे.
मला ना जाम लकी वाटतं. माझ्या आजोबांचं गावात एवढं मोठं घर आहे. सॉरी घर नाही, वाडा आहे. माझी ना इथेच राहायची इच्छा आहे. मला इथल्या सगळ्या गोष्टींची मैत्री करायची. पण मैत्री करायचं म्हटलं की बाबा नको का म्हणतो तेच कळत नाही. आता कालचीच गोष्ट बघ, एक मैत्रीण झाली आपली, किती खेळलो आपण तिच्याशी. आजही तिच्याबरोबर खेळायला हवं, पण बाबा सोडणार नाही. तुला माहितीये बाबा काय म्हणेल? शरू, तुला ताप आलाय, त्यामुळे घरातच थांबायचं, अजिबात हट्ट करायचा नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. बाबा खूपच काळजी करतो माझी. म्हणजे आता जरासा ताप आला तरी घराबाहेर पडायचं नाही. हा कुठला रूल आहे? हा खडा कुठून आला? वरून आला असेल. अगं तू ये ना. अगं ये ना. अगं ये ना. ये. अगं मी नाही येऊ शकत. बाबा नाही सोडणार. काय घाबरतेस तू? ये ना गपचूप. का मी जाऊ? नाही नको. थांब. तू 5 मिनिटं थांब, मी येते. हा ये, मी थांबते. मी काय म्हणते, मी काल चक्करून पडले होते का? मला काहीच आठवत नाहीये. अगं हो, काल तू अचानक पडलीस. बराच वेळ तुला उठवायचा प्रयत्न केला, पण तू उठलीच नाहीस. मग मला वाटलं तुझ्या तोंडावर पाणी मारलं तर तुला शुद्ध येईल, म्हणून मग मी ते कुठे पाणी आहे का ते शोधायला गेले. मी पाणी आणलं तर तेवढे तुझे बाबा आले होते. मी लांबनच पाहिलं, पण मला खूप भीती वाटत होती. ते ओरडले असते ना मला, म्हणून मग मी त्यांच्या समोर नाही आले. मला माफ करा. अगं एवढं काय, साधी चक्कर आली होती. अगं हो, पण त्यांना काय वाटलं असतं की माझ्यामुळे तुला त्रास झाला. आता आजच बघ ना, तो मला इतकं जपत होता की खोलीच्या बाहेर सोडायलाही तयार नव्हता. शेवटी मी त्याला न सांगता फसवून आले. मला वाईट वाटतंय आता. एवढं नको वाईट वाटून घेऊस. ए चल, आपण एक काम करूया, जंगलात जाऊया, तिथे मस्त मज्जा करूया. चल. कुठली मजा? अगं तू चल ना. अशी नाही, आता ये तू. अगं थांब, माझी कैरी. सफेद झालं काल, पुणेल्या झालं. हा कशी लागली गे कल? फसवी झाडालाच फल. स्थावर पिशाचम सुप्रतिष्ठितमस्तु क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं. स्थावर पिशाचम सुप्रतिष्ठितमस्तु क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं. स्थावर पिशाचम सुप्रतिष्ठितमस्तु. माझ्याच कार्यातून सिद्ध झालेल्या या यज्ञवेदीचा मला अडसर कसं शक्य आहे? साध्या सुध्या माणसाचं काम नक्कीच नाहीये. माझ्या कार्यात विघ्न म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. ज्याने कुणी हा प्रयत्न केला त्याचा श्वास रोखेला नरहरी.
आयुष्याचं सुरक्षा कवच निर्माण केलं पाहिजे नरहरी. या यज्ञाच्या कामी आलेली 16 वर्षीय आज हे काम करू शकते. महाशक्तीला जागृत केलं पाहिजे. हा घाव तुला खूप महागात पडेल, लक्षात ठेव. हे महाशक्ती, तुला माझ्या मदतीला यावं लागेल. राक्षस यो नये अवायमी. शरू, कुठून येतेस तू? बाहेर नाही येतेस का? मी तुझ्या खोलीकडे गेलो होतो, आतून दात लावलेलं होतं. कुठे होतीस तू? सॉरी बाबा, प्लीज तू चिडू नकोस. मला आता काही होत नाही. आय एम फाईन. मी हट्ट करून एक बाहुली घेतली होती. खूप सुंदर होती दिसायला. वाड्यात हरवली कुठेतरी. मी तुला तुझी बाहुली नक्की शोधून देईन, प्रॉमिस. मला सांग, बाहुली कुठे मिळाली तुला? कोणाची आहे? तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. ही बाहुली वाड्यातच मिळाली का? कुणाची बाहुली बाबा? अरे माझी एक सोबत तुम्ही बोललात. तुझा आवाज आला बाबा, आजोबा बोलले. चल. इतक्या वर्षानंतर माझ्या कंठातून माझा स्वतःचा आवाज आला, ज्याच्यावर कोणाची हुकूमत नव्हती. माझे शब्द या दोघांना ऐकू गेले. जी शक्ती कमी झाली की त्याला कोणीतरी रोखतंय. तसं जर असेल तर मी बोलू शकतो का? मी बोलू शकतो का? बोला आजोबा, बोला. बोलायचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की बोलता येईल. तुम्ही मगाशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतात. बाबाकडे बघून काहीतरी बोललात तुम्ही. तुला आठवत आहे का ते काय बोलले होते ते? आणि तू मगाशी इमोशनल का झाला होतास? ती बाहुली कशी सापडली तुला? आणि कोणाची होती ती? ती बाहुली बघूनच आजोबांना कसं तरी झालं. आणि काय बोलत होतात तुम्ही? नंदा. नंदा कोण? माझी सख्खी मोठी बहीण नंदा. बहीण? मला आत्या आहे. मग इतक्या वर्षात मला कशी भेटली नाही ती? मग आत्ता कुठे असते? ती या जगात नाहीये, मावशीने सांगितलं मला. नाहीये ती आता. तुझ्यासारखीच होती ती पण 16 वर्षांची. तुझी शक्ती, तुझ्या इच्छा या मूर्ती पुढे फारच कमकुवत आहेत.
आत का जाऊ शकत नाहीये? गंध ओळखीचा वाटतोय. चाफ्याचा गंध. किती वर्षाने गोळ्या देहाचा गंध चिकटलाय चाफ्याला. ऐक, तुझी कोणी आहेस? ऐक, माझ्या शक्तीला आव्हान देऊ नकोस. चिरडून टाकली जाईल तुला. समोर ये, माझ्या समोर ये. नाना, मी अशी सोडणार नाही. कोणाच्या प्रभावाने होतं हे सगळं? कदाचित नानाच करत असणार. त्यांनी मला पाहिलं असेल का? ही तुझी बाहुली मीच दडवून ठेवली होती, पण आता याच बाहुलीशी तू समजून बोलावं लागतंय. खरं तर भावाने बहिणीचं रक्षण करायचं असतं, पण मी तुझं रक्षण काय साधी काळजी नाही घेऊ शकलो. प्लीज मला माफ कर नंदाताई. ही बघ तुझी बाहुली सापडली मला. आता पुन्हा कधीच ती लपवणार नाही मी. असं म्हणतात की आपल्या लाडक्या खेळण्यात आपला जीव अडकलेला असतो, तसा तुझा जीव अडकलेला असेल का यात? ही बाहुली म्हणजे तुझी एकमेव आठवण आहे माझ्याकडे. मी ही नीट जपून ठेवेन. ताई, जरी माझा विश्वास नसला तरी एक सांगतो, तू जिथे असशील तिथे आनंदात राहा. शशी, 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 अरे अरे शशी, काय झालंय तुला? असं का करतोय? शशी, शशी, अरे नाचवतोय समजा. शशी, असं का डोक्यात वारं भरल्यागत का वागतोय? सारे वारं भरलंय माझ्या अंगात. आणि तुझी ती सून गावभर वाऱ्यासारखी उंडारते, त्याचं काय ते नाही दिसायचं तुला? हा? अरे बाबा, आता काय केलं तिनं? काय केलं? तिनं काय केलं ते सोड तू. आता मी त्याचं काय करतो ना ते बघ. अशी बरबाद करेन ना तिला, का बरबाद शब्दाला बी लाज वाटायला पाहिजे. शशी, शशी, काय झालं? काय झालं विचारते? हा, तिला फोन केला मी, फोन उचलला नाही. म्हणलं बघूया का फोन उचलत नाहीये, म्हणून हॉस्पिटलला गेलो. मला भेटली तर नाही, वरनं निरोप पाठवला, असं हॉस्पिटलमध्ये भेटायला येत जाऊ नका. की मस्त वालबाई पाहिली नव्हती मी. मला हिची ना मस्ती उतरायची वेळ आली. अरे कामात असेल म्हणून म्हणली असेल तसं. हा, तेच. तिला कामाला लावायचीच वेळ आलीये. काय ग? हा, विधवाबाई कशी राहते, हा, कशी वागते? आणि तुझी सून
नव्या नवरी सारखी नटून थटून नटवेगिरी करत फिरते सगळ्या गावभर. अरे एवढी हाऊस आली आहे ना तर म्हणावं लग्न कर, भेटते तिला. आणि एक तर आहे तुझ्या समोर. नक्की काय म्हणायचंय तुला? काय नाटक करते म्हातारे या, कळलं नाही वय तुला? त्या दिवशी सांगितलं ना मला लग्न करायचंय तिच्याशी. हा काय ग, मी नसताना तिला दाखवायला बीजवर नवरे घेऊन येतेस आणि इथं सक्का पोरगा तळमळतोय तिच्याशी लग्न करायला, तरी लगीन लावून दे ना. काय अडचण काय तुला? अगं दे की लगीन लावून. हा दे, माझ्याशी लग्न लावून दे, म्हणजे घरातल्या घरात बाहेर उडून टाकू. काय बोलतोय? असं कोणी बोलतं का? हा, तोंडाला आवर घाल. तुझ्या भावाची बायको आहे ती. कुठं कुठं लपवशील ग? हा, कुठं कुठं लपवशील? आणि भावाचं कर्तव्यच पार पाडतोय मी. आता घरातल्या बाईला अशी वाड्यावर म्हणजे वाऱ्यावर सोडायला पाहिजे का? हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालायचं आणि तिला बायको करून घ्यायची. आणि जर ती नाही झाली ना, तिला अशी नाचवेन ना, या वस्तूंचा चुराडा केला ना तशी. आणि तुला तर माहितीच आहे, नाचवायला मला येळ लागत नाही. शशी, शशी हे बघ, असलं वंगाळीच्या डोक्यात आणू नकोस. शशी, अरे हे बघ, रागाच्या भरात काहीतरी करशील आणि जाशील परत जेलात. तिला बर्बाद करताना मी जेलातच काय फासावर बी गेलो ना तरी चालेल मला. आली मध्ये. हे बघ बाळा, हे बघ, विभाशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस. कधी कधी फारच काळजी करतोस बाबा माझी. ओके, मी कोणाशी मैत्री नाही करणार, पण मी सांगते ना, माझी मैत्रीण खरंच खूप चांगली आहे. अरे पण नको ना करूस मैत्री, काय प्रॉब्लेम आहे तुझा? ओके, तू पण असाच विहिरीवर हातपाय धुवायचा? हातपाय काय, मी इथे आंघोळ सुद्धा केली आहे. लहानपणी तर या विहिरीत उड्या सुद्धा मारल्यात आम्ही, पोहायचो माहितीये. तू एकटाच पोहायचास? तुझी नंदात्या आहे ना, ती यायची माझ्या बरोबर पोहायला. नंदा त्याला पोहता यायचं? किती भारी. अरे माझ्यापेक्षा खूप भारी पोहायची ती. तुला माहिती आमचा लहानपणीचा खेळ काय होता? आम्ही ना ह्याच्यामध्ये नाणं टाकायचो किंवा शिंपला, आणि तो असं दिसेन असा झाला की नंदात्या इथनं सूर मारायची आणि नाणं बाहेर काढायची. माहितीये? चलो भारी, चॅम्पियन होती ती. अच्छा, म्हणून तू खोल खोल विहीर म्हणायचास. बाबा सांग ना, आत्या कशी होती? दिसायची कशी? वागणं कसं होतं तिचं? नंदात्या भयंकर हुशार होती, भयंकर हुशार. खूप खेळकर होती, म्हणजे अशी एकदम हॅपी गो लकी टाइप्स. मित्रमैत्रिणींमध्येच ती रमायची. मला वाटतं तिचा आवडता खेळ, तिला लपाछपी खूप आवडायची खेळायला. ती लपायची आणि मग इतकी घाबरवायची माहिती. मलाच 2-3 वेळा इतकं बेकार घाबरवलं तिने, बोंब ठोकत पळालो होतो मी. नंदाताई अजूनही तशीच वाटते मला ती. म्हणजे तो फ्रॉक, 2 वेण्या, त्याला रिबिनी, हातामध्ये बांगड्या. म्हणजे गावातल्या सगळ्याच मुली असंच ड्रेसअप करतात? म्हणजे माझी मैत्रीण आहे ना, ती पण सेम. अरे आता नको ना ते मैत्रिणी पुराण, बस झालं. नको ना भेटूस कोणाला, मला इन्सिक्युअर वाटतं. ओके. हे काय, टॉवेल नाही आणलास तू? हे सेम नंदात्यासारखं आहे बरं का तुझ्या. ही पण अशीच आंघोळीला जायची आणि मग मला पिटाळायची टॉवेल आणायला. नंदात्या म्हणजे एकदम प्युअर सोल, अगदी तुझ्यासारखा. थँक्यू. हे बाबा, तुमचं गाणं सांग ना विहिरीवरचं, खोल खोल विहीर. हे मला गाता वगैरे यायचं नाही, पण मी आय जस्ट रिमेंबर. मला असं वाटतं, खोल खोल विहीर, गार गार पाणी, पाण्यामधले मासे, गाती गंमत गाडी. पाहिलं, हे असं अर्धवट काम आहे. हे फडकं इकडेच आहे, वाळत कोण घालणार? जी तारा सुद्धा ना, आता बादलीला हात लागल्यानंतर असा झटका बसला, स्टॅटिक करंट असूच शकतो ना. पण म्हणून अदृश्य शक्ती आलीये, भूत आलंय, काय? जाऊ द्या ना, काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींची वाटते भीती. तुम्ही
तुम्ही कपडे वाळत घालायला इथे एक दोरी का नाही हो बांधून घेत? हो बांधायचीच आहे, नाहीतर तिला वाटेल की इकडे कोणीतरी बसलं आणि आपण त्यांच्या अंगावर घालतोय वाळत कपडे. तुमचा विश्वास नाहीच आहे ना देवावर भूतांवर? अजिबात नाही. हो पण तुम्ही काय विचारता? काय नाही, असंच. सॉरी, नानांमुळे तुम्हाला उशीर झाला असेल ना. चला मी ड्रॉप करतो तुम्हाला लगेच. नाही नको, मी जाईन. नाही सॉरी म्हणजे मला म्हणजे तुम्ही लगेच निघा असं म्हणायचं नव्हतं. ते खरं तर मी मोबाईल चार्ज करून गेले तर चालेल का? इतक्या फॉर्मल काय होत आहे तुम्ही? द्या, मी चार्जिंगला लावतो. इट्स ओके. बाबा हा बघ ना, त्या तारा मावशींनी आजही पेजच केलीये. मला बोर होतंय. रोज रोज तेच काय जेवायचं? तू सांग ना काहीतरी वेगळं करायला. पण त्यांना कशाला सांगायचंय? आपणच करूयात ना मस्तपैकी जेवण चमचमीत. भजी चालतील? चालेल, चमचमीत भजी. नाही, मी काय म्हणतो, आपल्याकडे भरपूर भाज्या आहेत. मी असं म्हणतो की आपण वरण भात भाजी पोळी सगळंच करूयात. तुम्ही जेवायला थांबा. बरं चालेल. चमचमीत खायला दोघींना यावंय. मदत करणार आहात ना? हो. मी म्हंटल होतं नको करूस म्हणून. कशाला करायचं आपण छानपणान? हे घे, मी हळद लावते. हळद नको आपल्याला. माझ्याकडे फर्स्ट एड किट आहे वरती, त्याच्यामध्ये बँडेड वगैरे आहे. मी रडते तरी का? काही होत नाहीये मला. अरे रडते तरी का? मी नाही, हे किती कापलंय. ठीक आहे मी आणते. मी फर्स्ट. तू कशी आणशील? नाही आणते मी, काही नाही होत. सांभाळून ग. आणि ती ओढणी टाक धुवायला. हो. हिने जर मला पाहिलं तर सगळा गोंधळ होईल. मला काहीतरी केलं पाहिजे. मी तर कोणाला दिसले नाही तरी ही मला पाहू शकते. पण कुठे जाऊ? पावलांचा माग काढत भटकणारा जीव आलाय कोणाचा तरी इथं. पोरगीच आहे म्हणून पोरीच्याच पावलावर पाऊल टाकून आली. ओळखीची आहे का? ओळखीचीच आहे. तारा मावशी, अगं कुठे होतीस तू? किती हाका मारले तुला? बोट कापलं ना माझं. बरे, या ओढणीला रक्त लागले. प्लीज धुवून टाका. हाताच्या पंजावर पंजाई, ओळखीची शक्ती चिरडून जाईल. शरीवरी वडणी कुठं आहे? हिच्या ओढणीमुळे मी कोणालाच दिसत नाहीये. याचा अर्थ या ओढणीच्या वापराने मी नानांपर्यंत सहज पोहोचू शकते, कोणालाही न दिसता. नानांना आता मी सहज मारू शकते. मला कोणीच काही करू शकणार नाही. नाना! बाबा! आजोबा काय करताय तुम्ही? हो थांबा ना. आजोबा काय? हो आजोबा काय 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 करताय तुम्ही? आजोबा काय झालं? तुम्ही उठा. तुम्ही तुम्हाला वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला?
मला हे काय होतं, कोणीतरी मला खुणावलंय. ती शक्ती, ही शक्ती कुठे गेली? तिचा शोध सरू शोध. बाबा बाबा काय होतंय? तुला कळत कसं नाहीये? मी तुला म्हणतोय ना तिला बोलाव म्हणून. तिला बोलाव शरू, तिला बोलाव. काय होतं? असं का करताय तुम्ही? हो काही कळत नाहीये. काय चाललंय? नाना दूर व्हा. काय चाललंय? तुला लागलं नाही ना? तू ओकेस ना? मला काही लागलं नाही, तेच सावरले नाहीत अजून. नाना तुम्ही बसा. काय झालंय तुम्हाला? हा तुम्ही असे कसे, तुम्ही चक्कर येऊन पडलात का नाना? आणि असं रक्त कसं काय लागलंय? थांबा बघू. तुम्ही प्लीज नीट चेकअप करता का? ते खूप घाबरले. अगं किती विचार करतेस तू यांचा? काय चाललंय इथे? काय घडलं? कोणी सांगेल का? मी सांगते. मी फर्स्ट एड बॉक्स घ्यायला आले होते, तो इथेच ठेवला होता. मी जेव्हा आले तेव्हा मला एकाच लईत काहीतरी आपटायचा आवाज आला. आपला हार्टबीट फास्ट झाला जसा आवाज येतो ना, अगदी तसा. तो आजोबांच्या रूम मधनच येत होता. मी येऊन बघितलं तेव्हा आजोबा जमिनीवर बसून डोकं आपटत होते. मी लवकर आले म्हणून बरं झालं. आजोबा काय करताय तुम्ही? आजोबा हो आजोबा थांबा ना. असं काय करताय तुम्ही? काय होतंय तुम्हाला? असं का केलं असेल आजोबांनी? त्यांच्या मनात खूप काहीतरी चाललंय. काय चुळबुळ चालली तुझी? हा काय झालं? हे बघ, आपण कितीही काही केलं तरी त्यांना काही फरक पडणार नाहीये. त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटत नाही असं नाहीये. असं तुला वाटतंय? बघ कधी झोपून गेलेत ते. बाबा नाना आजोबा काय म्हणतात ते कळलं पाहिजे. कधी कळणार? त्यांना खूप काही बोलायचंय आणि ते त्यांच्या हालचालीतून दिसतंय, पण त्यांचं बोलणं आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये. ते बोलले तर कदाचित तुमच्यातला गैरसमज दूर होईल. आय एम शुअर. मला त्यांना बोलतं करावंच लागेल, नाहीतर ऍटलिस्ट त्यांची भाषा समजून घ्यावी लागेल. माझी एक मैत्रीण झाली, मी तुला माहितीये, तिला सगळ्यांच्या भाषा कळतात. तिच्या मदतीने आपल्याला आजोबांचं बोलणं कळू शकतं. आय नो तू मला सांगितलंयस ते फार कोणाशी मैत्री करू नकोस. थांब, मला काम करू देत ना.